माझ्या मंदिराचं दर्शन होऊन मी मस्त भक्ती निवासला आराम केला. 2 तास झोप काढून मस्त परत निघाले. भक्ती निवास एवढं छान होतं की असं वाटत होतं घरी नकोच जावं, इथेच राहावं. मस्त एवढं छान छान होतं की पकडली रिक्षा आणि गेली आनंदसागरला. तिकडे जाऊन कळालं की आनंदसागर 4 वाजता बंद होतं. म्हणजे मी निघाले 4 वाजता होते. मग तिकडे मला गोळावाला दिसला. मी गोळा खाल्ला. कित्येक दिवसापासून इच्छा होती की या रिक्षात बसावं आणि मी बसले पण. एवढा भारी व्ह्यू, म्हणजे आजूबाजूचा व्ह्यू दिसतोय. रिक्षात बसणं कॉमन आहे यार, पण ही रिक्षा वेगळीच काहीतरी होती. इकडे असे क्यूट सारखे हनुमान पण होते. महालक्ष्मीचं मंदिर होतं जे खूप छान होतं. तिकडे बघण्यासारखं, फिरण्यासारखं खूप काय आहे. त्या देवीची मूर्ती खूप सुंदर होती. असं वाटत होतं देवी आपल्याशी बोलतेच आहे. देवीचे डोळे, देवीचे दागिने सगळे छान होते. मग काय, तिकडे 12 ज्योतिर्लिंग पण होते. एकाच मंदिरात 12 ज्योतिर्लिंग असणं किती छान काम आहे. एवढं भारी आणि कोरीव काम होतं त्या मंदिराचं की बघता क्षणी भारी वाटत होतं. एकदम पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. तिकडे असे गोंडस बाप्पा पण होते.
बेनिफिट बघितल्यानंतर मस्त आहे की माझ्या आईचा व्हिडिओ कॉल चालू होता. तिला दाखवत होती की मम्मी हे बघ कसं शेगाव आहे, मी एकटी आली आहे. ती बघत होते. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेली तरी चाय पिणं काय सोडणार नाही. तिकडचं वातावरण एवढं छान झालेलं संध्याकाळचं की काय सांगायचं. मी परत भक्ती निवासला आले, कारण भक्ती निवासच एवढा भारी दिसत होता की तिथेच राहावंसं वाटत होतं. होता माझा शेगावचा ट्रिप. खूप छान गेलं, खूप छान मी 2 दिवस घालवले. माझा मित्र बोलला होता की तू भक्ती निवासला गेलीस की तिकडे साबुदाण्याची खिचडी भेटते. ती साबुदाण्याची खिचडी काहीही करून खा, कारण ती खूप छान लागते. 80 रुपयात प्लेट यार, म्हणजे पूर्ण थाली एवढ्या कमी पैशात मिळते. आणि वरून तिकडचं स्वच्छता, तिकडचं राहणीमान आणि तिकडे सगळं खाणं पिणं खूप छान लागत होतं. खूप छान दिसत होतं एकदम, म्हणजे खायला सुद्धा खूप भारी लागत होतं. स्वस्त गोष्टी मिळत नाहीत कुठेच. असं शेगाव एवढं छान आहे, म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिराचं सगळी सोय, सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. मग काय मी रिक्षा पकडली आणि पोचली ना शेगावच्या स्टेशनच्या बाहेर. तिकडे मला माहिती होतं की शेगावची कचोरी भेटणार आहे आणि मला काहीही करून ती कचोरी खायचीच होती. बद्दल फक्त ऐकलं होतं, आज पहिल्यांदा खाल्ली. एवढी भारी लागत होती की मी पॅकिंग करून घेतली 3. माझी ट्रॅव्हल्स होती, मग मी ट्रॅव्हल्समध्ये बसली. खरं तर मला ट्रेनने जायचं होतं, पण ट्रेनमध्ये तिकीट अवेलेबल नव्हती, म्हणून मी ट्रॅव्हल्सने निघाले. मला तरी वाटतंय मी विचारही केला नव्हता की मी कधी सोलो ट्रिपवर जाईल, म्हणजे अशा गोष्टी पण करेन, पण मी त्या केल्या. आणि माझी इच्छा आहे की मी पुढे जाऊन अजून कराव्या, म्हणून त्यासाठी तुमचा मला सपोर्ट हवा. तुम्ही सपोर्ट करावा हीच माझी इच्छा आहे. आणि मीच काय, प्रत्येक मुलीने सोलो ट्रिप केली पाहिजे. एकटं गेलं की खूप छान वाटतं आणि कळतं की आपल्याला कुठे कुठे काय काय शिकता येईल. अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग संपवते. पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी तुमचं मी आभार मानते. थँक्यू. हां, इंस्टाग्रामची ID देते, फॉलो करून जा. थँक्यू.